नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील व्हेटरनरी कॉलेजचे कट ऑफ सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर आपण तुम्हाला महाराष्ट्रातील व्हेटरनरी कॉलेजचे कट ऑफ आपण या बोर्डवर मेन्शन केलेले आहेत. ते कशा प्रकारे कोणत्या मुलाला किती मार्कावर आपल्याला कॉलेज अलाउड झालेलं आहे हे आपण पूर्णपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर लक्षात घ्या, हा कट ऑफ व्हेटरनरीच्या काउन्सिलिंगमध्ये 6 राऊंड चालतात. म्हणजे 6 राऊंड म्हणजे त्याच्यातले 3 राऊंड रिजनचे असतात आणि 3 राऊंड स्टेटचे असतात. तर आपण हे रिजनचे राऊंडचा कट ऑफ नाही, तर हे लास्टचे जे स्टेटचे राऊंड राहतात, लास्टचा एकदम लास्टचा स्टेटचा राऊंडचा कट ऑफ आपण या बोर्डवर मेन्शन केलेला आहे आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर तुम्ही पाहून घ्यावे. तर बघा मित्रांनो, आपण बोर्डवर इकडे कॅटेगरी मेन्शन केलेली आहे. इकडे मेल मार्क म्हणजे बॉईजचे मार्क, इकडे फिमेल मार्क म्हणजे गर्ल्सचे मार्क आणि इकडे त्या मुलांना कोणतं कॉलेज अलाउड झालेलं आहे तर इथं कॉलेजचं नेम पण आपण मेन्शन केलेलं आहे. तर बघा, स्टार्टिंगला आपण एस टी कॅटेगरीचं कट ऑफ बघू. तर एस टी कॅटेगरीचा जो बॉईज आहे त्याला 222 मार्कवर परभणीचं कॉलेज अलाउड झालेलं आहे आणि जी फिमेल आहे तिला 218 मार्कवर परभणीचं कॉलेज अलाउड झालेलं आहे. तर हे झालं एस टी कॅटेगरीचा कट ऑफ. नंतर आपण एस सी कॅटेगरीचं बघितलं तर एस सी कॅटेगरीचं 402 मार्कच्या बॉईजला परभणीचं कॉलेज अलाउड झालेलं आहे आणि गर्ल्सला 363 मार्कवर उदगीरचं कॉलेज अलाउड झालेलं आहे. तर बघा, हा झाला एस सी कॅटेगरीचा कट ऑफ. नंतर आपण ओबीसी कॅटेगरी बद्दल बोलायचं झालं तर ओबीसीच्या बॉईजला 465 मार्कवर उदगीरचं कॉलेज अलाउड झालेलं आहे आणि तेच ओबीसीच्या गर्ल्सला 436 वर कोणतं परभणीचं कॉलेज भेटलेलं आहे. तर एकंदरीत बोलायचं झालं तर ओबीसीचा 400, बॉईजचा 465 आणि गर्ल्सला 436 या मार्कवर कॉलेज अलाउड झालेलं आहे. नंतर विजय विजय या कॅटेगरीचं बघायचं झालं तर बॉईजला विजयच्या कॅटेगरीच्या बॉईजला 466 मार्कवर शिरवळचं कॉलेज अलाउड झालेलं आहे आणि फिमेल गर्ल्सला 455, 10 मार्काचा डिफरन्स आहे. तिला पण शिरवळच झालेला आहे. म्हणजे विजयचे गर्ल्स आणि बॉईज एकाच कॉलेजमध्ये गेलेले आहे. म्हणजे कोणत्या? शिरवळमध्ये. नंतर आपण एनटीसी एनटीबी आणि एनटीडी याच्यामध्ये एनटीसी कॅटेगरी बघू. एनटीसी या कॅटेगरीच्या बॉईजला 483 मार्कावर कोणतं परभणीचं कॉलेज अलाउड झालेलं आहे आणि गर्ल्सला 450 वर तिला पण परभणीचं कॉलेज अलाउड झालेलं आहे, दोघाला पण. बघा, नंतर एनटीबी या कॅटेगरी बद्दल सांगायचं झालं तर एनटीबी या कॅटेगरीच्या बॉईजला 422 मार्कवर कॉलेज अलाउड झालेलं आहे आणि फिमेलला 420 वर आणि बॉईजला नागपूरचं कॉलेज भेटलेलं आहे आणि गर्ल्सला पण नागपूरचं कॉलेज भेटलेलं आहे. म्हणजे एनटीबीचा कट ऑफ एनटीसीच्या कमतरतेत थोडा कमी असतो, लक्षात घ्या. नंतर एनटीडीचा कट ऑफ जरा हाय असतो या दोन्हीपेक्षा. एनटीडीच्या बॉईजला 499 वर उदगीरचं कॉलेज अलाउड झालेलं आहे आणि गर्ल्सला 480 मार्कावर तिला पण उदगीरचं कॉलेज अलाउड झालेलं आहे. बघा, म्हणजे यांचा कट ऑफ बघितलं, बॉईजचा 499 आणि तिचा गर्ल्सचा 480. नंतर आपण ईडब्ल्यूएस ज्याला 10% रिझर्वेशन आहे. तर या वर्षी जे मराठ्याचे विद्यार्थी आहेत त्यांना 10% रिझर्वेशन नाही कॅन्सल झालेलं आहे. आणि हे आपल्या स्टेटचे ईडब्ल्यूएस मराठ्याच्या मुलासाठी कॅन्सल झाल्यामुळे त्यांनी आपली कास्ट काढून घ्यावी. तर बघा, ईडब्ल्यूएस मध्ये 505 मार्कवर बॉईजला अलाउड झालेलं आहे उदगीरचं कॉलेज आणि गर्ल्सला 444 वर तिला पण सेम उदगीरचं कॉलेज भेटलेलं आहे. नंतर ओपन म्हणजे खुला वर्गातल्या बॉईजला 529 मार्कवर शिरवळचं कॉलेज अलाउड झालेलं आहे आणि गर्ल्सला 470 मार्कवर शिरवळचा. एकंदरीत बोलायचं झालं तर ओपन मध्ये आणि ईडब्ल्यूएस मध्ये फिमेलचा कट ऑफ कमीच असतो आणि फिमेलला 30% रिझर्वेशन असल्यामुळे त्यांचा कट ऑफ कमी येतो. बघा, हे झाला व्हेटरनरीच्या महाराष्ट्रातील 5 कॉलेजचा कट ऑफ. तर या कट ऑफ हे एकदम रिअल आणि टेंटेटिव्ह कट ऑफ आहे, रिअल कट ऑफ आहे. तर बघा, तुम्हाला जर याच्या कमीत कमी 10 नसतं 15 मार्क आगाव असले, जे जास्त असले, तर तुम्ही शुअर राहा की तुमचं यावर्षी ऍडमिशन होईल. हे लास्ट इयरचा कट ऑफ आहे 2023चा. तर बघा, हे व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांना व्हेटरनरी करायचे असेल आणि नेक्स्ट इयर 2025 मध्ये बी करायचे असेल तरी त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कट ऑफ इन्फॉर्मेशनची माहिती पाहिजे असेल
तर त्यांच्यापर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचला जाईल. तर आता आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबू. चला तर बाय.